म्हणजे एखादा बैल आजारी असेल तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे, एखाद्याचं नुकसान होणार असेल तरी ड्रायव्हर लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. बाकी आपलं नियम म्हणजे बैलगाड्यांचे सगळे नियम आहेत ते आम्ही ह्याच्यावर टाकलेले आहेत. काटेरी शिवल वापरू नये, पारणीचा पाल वापरू नये, 2 ड्रायव्हर 1 काठी, हे नियम 2 ड्रायव्हर दिलेले आहेत आणि 1 काठी. कारण का त्याची काळाची गरज आहे. एक तर बंदर एवढं हे असतं आणि बैल हे होतात आणि मग ते थांबवणार कसे, 1 ड्रायव्हर शक्य होत नाही, म्हणून 2 ड्रायव्हर नक्कीच आम्ही ह्याच्यावर म्हणजे जास्त लक्ष देऊन ह्याच्यावर विचार केलेला आहे आणि लक्ष देणार आहोत. काही कोणीही व्हिडिओ नाही, जेवढा नाही करेल तेवढा चांगला आहे. कदाचित एखादा निदर्शनास आला तर त्याला मंडळ जबाबदार त्याला हे करून काही सांगायचे ते सांगेल, शासन करेल किंवा सांगेल समजून. नाही ऐकलं तर काय करायचं ते मंडळ ठरवेल, पण मंडळाचे परमिशन घेतल्याशिवाय कोणीही व्हिडिओ करू नये ही मंडळाची कळकळीची विनंती आहे. कळकळीची हो अगोदर किंवा अशी एक व्हिडिओ येईल माझी की याच्यावर मी स्वतःचं मतही मांडलेलं आहे की मी स्वतः सुरुवातीपासून व्हिडिओ करतोय, तर त्यामध्ये मला स्वतःला तेवढा अंदाज नव्हता, कारण की मी नवीन होतो, मला महिना न झालाय त्या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये, तर मला कोणी त्याचं काय बोलतं त्याला एक मार्गदर्शन नव्हतं, मार्गदर्शन त्या गोष्टीचं दिलं नव्हतं. पण आता मला थोडंफार गणित माहित झालेलं आहे की बाबा नक्की याच्यामध्ये कसं केलं पाहिजे. कारण की मी भले व्हिडिओ वगैरे करतो, पण माझा एकच याचा म्हणजे उद्देश आहे की आपला जो शेतकरी मालक आहे त्याला मी कशी त्याची ओळख वरपर्यंत घेऊन जाईल, हीच माझी म्हणजे त्याचाच एक उद्देश आहे. बाकी माझा याच्यामध्ये काहीच उद्देश म्हणजे युट्यूब चॅनल माझे दुसरेही आहेत, मी त्याच्यावर पण मेहनत करत असतो, पण याच्यावर ते भले माझे चॅनल किती ग्रो होते मी त्याच्यावर तर माझी जबरदस्त मेहनत होतच राहणार आहे. पण या चॅनलवर मी किती मोठा झाला तरी मी असा गावागावात येऊन जी तुमची मुलाखत घेऊन तुमच्या म्हणजे जे आपले शेतकरी बंधू असो त्यांना लांब त्यांची ओळख पोहोचवण्याचं, जसं आपल्या सांगलीसारख्या भागामध्ये बोला किंवा पुण्यासारख्या भागामध्ये बोला, जसे त्या प्रकारे म्हणजे त्या भागातले जसे जे बैलगाडी मालक चालक असतील त्यांची ओळख एक उंचावली जाते, तशी माझी इच्छा आहे स्वतःची की तुमची मालक म्हणजे एक ओळख आहे ती उंचावली, म्हणजे एक उंचपर्यंत लांब पर्यंत तुमची जी ओळख जावी. नाही बरोबरच आहे. मंडळ हा विषयच नाही हो. ह्या मंडळामध्ये ना अध्यक्ष नाही नाही खजिनदार नाही सदस्य, सर्व सगळे एकत्र बसणार, निर्णय घेणार आणि त्याची अंमलबजावणी करणार. जसं जे नियोजक करते आहेत ते भले तुम्हाला सांगतायत की शेत म्हणजे ज्यांच्या शेतमध्ये तुम्ही पार्किंग वगैरे करणार आहेत, पण आता तुम्हाला प्रॅक्टिकली तसं समजणार नाही. तर उद्या जे मी एक पूर्ण मैदान रिपोर्टची व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व एक प्रॅक्टिकली मी दाखवेल, ड्रोनच्या मार्फत मी व्हिडिओ करणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ठराविक असं दाखवेल की असं इथे पार्किंग करायचं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. माझने येथे 14 डिसेंबर रोजी भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यत आयोजित केलेली आहे, पण ही फक्त बैलगाडी शर्यत नसून या शर्यतीला पण एक पारंपरिक इतिहास आहे. तर जे यांचा खूप मोठा जो मंडळ आहे मंडळाचा पण एक इतिहास आहे. तर मी यांना सांगेल की जी पूर्ण मुलाखत तर सुरू होईल, पण जी परंपरा आहे ती परंपरेबद्दल मला असं वाटतं की ते सर्वात पहिले तुम्ही जाणून घ्यावं, आणि या पूर्ण मुलाखतीमध्ये जे नियोजन आहे नियोजनाबद्दल पण तुम्हाला माहिती मिळणारच आहे. तर मी जेवढे पण मंडळाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते इथे बसले आहेत माझ्यासमोर, तर मी यांना सांगेल की थोडंफार म्हणजे तुम्ही माहिती सांगा, जी तुमची परंपरा जी सुरू झालेली आहे त्याच्याबद्दल थोडीफार माहिती सांगा. सर्व पहिले तर म्हणजे आमच्या मंदिरात ही मुलाखत चालू आहे, त्यांच्या आशीर्वादाने ही सुरुवात झाली आहे. एक आमचं वर मंदिर आहे महाजनाईचं आणि हे महामारीचं, यांच्या आशीर्वादाने आमचं हे सगळे कार्यक्रम सुरू झालेले आहे. प्रथा बोललं तर आमच्या गावात ही बैलगाडीची प्रथा म्हणजे पर्वणीच म्हणावं लागेल. इथून सुरुवात झाली आणि पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेली ही बैलगाडी स्पर्धा महाजनातून पहिली सुरुवात झाली. कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नसेल. सुरुवात झाली पहिल्या आमच्या म्हणजे आता आपण सांगू पण शकत नाही, ती आपल्या इथं राहिलेली पण नाही मंडळी, अशा मंडळींनी सुरुवात केली. पहिल्या गाड्या आमच्या सराईमध्ये झाल्या, आंबेपूर ते सराई म्हणजे सोमेश्वराचं मंदिर इथपर्यंत ह्या बैलगाड्या झाल्या आणि त्याचं अनुकरण सगळ्या लोकांनी केलं आणि इथून सुरुवात झाली बैलगाड्यांना. त्याच्यानंतर बापले, वलवली नाहीच, नंतरच बापले, नंतर वावे, अशा सुरुवातीला बैलगाड्या झाल्या. सुरुवात म्हणजे माझण्यातून झालेली. भले बैलगाड्या बाहेर गावी झाल्या असतील, पण पहिल्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम चालू केला. ग्रामस्थांच्याच गाड्या सोडलेल्या, ग्रामस्थ फक्त गावातल्या गावात 2-2 गाड्या. सांगू पाटील, आपले धर्मा पारंगे,
गोंदिया पकडा, हातात हातात. पकडा. गोंदिया उचटकर, बालू जाधव, हम्म. ह्यांचे जानू पाटील, हम्म. ह्यांचे आमचे स्वतः म्हणजे असे पडदे म्हणजे लावायचे. असं नाहीये काय बैलांची तयारी केली काय नाही. नांगराचे बैल आवासला नेणारे म्हणजे मंडळी, हम्म. त्यांचं कधीतरी असं ठरलं म्हणजे एकामेकाशी कशाला भांडणं करायला पाहिजे, जाऊन आपण शर्यत लावूया. शर्यत लावा. तेव्हा ती शर्यतीची प्रथा चालू झाली. हौशी खाते हौशीने तुझी माझी दोघांची बैलगाडी न्यायची, सोडून द्यायची. परंपरा चालू केली. चालू हा, मैत्रीपूर्ण आणि तीच परंपरा पुढे चालू. मंडळाने आमच्या चालू ठेवली मंडळाने- आतापर्यंत. बोला मंडळ हे ते आम्ही ग्रामस्थ म्हणून चालू ठेवलेली आहे. म्हणजे ही जी शर्यत तुमची आहे ती एक परंपरा परंपरा आहे. परंपरा- कायमस्वरूपी. परंपरा आहे. परंपरेनुसार झालेली आहे. तर खूपच चांगला जो तुमच्या शर्यतीसाठी म्हणजे जो इतिहास आहे, असं म्हणजे आतापर्यंत लोक ठेवतात, म्हणजे त्यांचे पर्व असतात प्रत्येक बरोबर. वेळेला. पण आपल्या अलिबाग मधली कोणती शर्यत असू द्या, त्यांचं म्हणजे पहिले पर्व, दुसरे पर्व, पण तुमचं तसं नसून ते तुमची एक परंपरेची शर्यत आहे. तर पहिल्यांदा मी थोडा बोलतो. हा. ज्यावेळी बापल्याला गाड्या झाल्या होत्या, बापल्याला हम्म. म्हणजे कमीत कमी 20 गट होते. 20 गट. 20 गटात 20 गाड्या होत्या फायनल पर्यंत. अच्छा. पहिल्या गटापासून ते फायनल पर्यंत गाड्या होत्या प्रत्येक गटात. हम्म. आणि प्रत्येक गटात गाडी नंबरी बसलेली, म्हणजे दुसरा तिसरा पहिला कुठला पण असू Final दे, पण मारलेला. पण प्रत्येक विठू गटामध्ये पाटील यांच्या नंबर बैला. मध्ये. हा. एवढे गाडी. आणि तो गावात गाड्या आणून आम्ही मिरवणूक काढलेली अच्छा, म्हणजे एवढं तुमच्या पर्यंत. हा. हा, एकाच गावात. आणि गाव आमचा सगळे कार्यक्रमात एकत्र. एकच. हा. नाही, तुमच्या गावाबद्दल हा. मी ऐकलेलं की तुम्ही सर्व गोष्टीमध्ये तसेच तुमची बेलुशी कृती असते. येथे झालेल्या स्पर्धेत 1 ते 25 गट झाले. इथेही आम्ही पहिल्या गटापासून 25 पर्यंत फायनलचं पण बक्षीस आमच्याच गावात आणलेलं आहे. हम्म. आणि त्यावेळी पण आम्ही भव्य दिव्य मिरवणूक काढली. आणि आमच्या गावाची ही परंपरा हौशी खात्यावर सर्व. आणि एकच बैलगाडी हा शौकीन नसून आमच्या गावातील लोकांना क्रिकेटची आवड आहे, कुस्तीची आवड आहे, अन्य सर्व सार्वजनिक इथे खेळ कुठलाही असू दे. स्पोर्ट असू दे, त्यासाठी आमच्या लोकांचं चांगलं सहकार्य असून सर्व गाव एकत्र येऊन हम्म. त्याचा हा प्रोग्राम करतो. अच्छा, म्हणजे तुम्ही असं सांगता की तुमच्या गावामध्ये एकदम युती हा. असतात. हा. सर्व जे आता तरुण पिढी असो किंवा तुमचं जे वरिष्ठ. आता 16 तुम्हा- गाड्या आमच्या गावातल्या महात्ल्यातल्या हा. चिखलीला होत्या. चिखलीला. हा. जेव्हा आणि चिखलीला 16 गाड्या, सोलापूर. त्यातून पण 16 गाड्यातले सगळे एक ना एक नंबर एक नाही एक. आणि असं पण अशा गाड्या नाही, होत्या. तुम्हाला इथं बघायला भेटेल का असं नाही, सगळे वयाची माणसं आहेत. एकच वयाची किंवा तरुणच असं नाही, सगळे वयाची तुम्हाला बघायला भेटतील. सगळी एकत्र येऊन हा कार्यक्रम पूर्ण. आणि अजूनपर्यंत तुम्हाला रविवारी 14 तारखेला पण हे बघायला भेटेल. गावाचं फक्त गावातलेच सगळ्यांचं नियोजन असेल, बाहेरच्या जरी ही- कोणाला पूर्ण घेणार नाही. ही पौर मंडळी जरी आहे, हा. पौर मंडळी जरी आहे, तरी आम्ही वयस्करांनाच आम्ही पुढे करतो. अच्छा. हा, आमचं म्हणणं तसं आहे, काय नारळ शिरपळ कुठे काय होईल उद्घाटन करून ते आमच्या गावात वरिष्ठांच आम्ही करतो. तर तुम्हाला असं वाटतंय का, म्हणजे आता तुम्ही म्हणजे हे आपले जे नियोजनासंदर्भात मी प्रश्न विचारत आहे. आता तुम्ही मला सांगताय की तुमचं जे परंपरेनुसार सर्व तुम्ही जे जबाबदारी घेताय, तर आता तुमच्या गावामध्ये अजून जे तरुण पिढी आहे, तर तुम्हाला असं वाटतं की ते वारसा चालवतील म्हणून? हो, पुढे हो. चालवणार आहे. हो. 100%. तशी आम्ही टिकून ठेवलेली आहे. ठीक आहे. आता आम्ही असं नाही, इथूनच उदाहरण देतो. ज्यांनी पहिली सुरुवात केली ते आतापर्यंत गेलेले आहेत. त्यांची परंपरा अजून पुढली आहे, त्यांची परंपरा ह्या लोकांनी, ह्यांच्या नंतर आम्ही, आमच्या नंतर ही अजून ही चालू आहे, ह्यांनी चालू आहे. आता असं म्हणजे- माझ्याच वयाच्या- हा, कमीत कमी आमच्या म्हणजे हे गावात पुढे चालूच राहणार. बाल्या डान्स हा. 50 वर्ष झाली. 50 वर्ष चालू ठेवलेला, बंद नाही कधीच. कधीच नाही. कधीच नाही. 50 वर्ष झाली. अंदा हे झालेला बाल्या नाच म्हणजे धावण्या नाच बोलतात तो. आपल्या कोकणातला सगळ्यात फेमस नाच. तो नाचाला आता हिला आमच्या चालू केल्याला 50 वर्ष झाली. 50 वर्ष हा. म्हणजे कधी किती असतो तो? म्हणजे आम्ही नाचून नाही, कायमस्वरूपी. बंद कधीच नाही. तुम्ही कधी असं बालनाच म्हणजे झगडाचा प्रकार ऐकलात काय? ते संगीत नाच असतो, दोन हा, हा, गाबुआ. तो प्रकार 50 वर्ष झाली चालू. म्हणजे किती पुढल्या पिढीकडे चालू आहे तो प्रवास. अशा किती पिढ्या गेल्या असतील, या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे, असं चालूच आहे. म्हणजे बैलगाड्या पण तशाच चालू राहणार. हा, असं बोलण्याचा अर्थ आमचा हा. म्हणजे परंपरा ही चालू राहणारच, बंद नाही ठेवणार. खूप चांगलं म्हणजे एक शिवाय- खूप सुंदर प्रकारे जे तुमची हे लग्नाचं पण आहे, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन हे सर्व आमच्याकडे चालू असतात. फक्त म्हणजे सांगण्याचा विषय म्हणजे काय, कुठला पण कार्यक्रम असो त्याच्यात माझणे गाव अग्रेसर आहे.
अग्रेसर आहात हा. तुम्ही सर्व गोष्टी कुठलाही विषय असू दे. आमच्या गावात असा नाटक हा विरोध नाही. सगळे कोणाचा हा. क्रॉस हा नाही करूनच देणार नाही तुम्ही असं. आदल्या दिवशी इलेक्शन होत्या, दुसऱ्या दिवशी आम्ही मांडीवर मांडी ठेवतो. अच्छा. आमचं म्हणजे आमचं ठरलेलं आहे. खूप चांगलं, म्हणजे खूप चांगली जी तुमची युती आहे सर्व गोष्टीमध्ये, तर मी त्यासाठी खूप शुभेच्छा देईल, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये पण तुमचं तसंच राहावं सर्व. तर खूप सुंदर जो तुम्ही बघू शकता, या गावाला पण एक इतिहास आहे आणि यांची जी बैलगाडी शर्यत आहे तिला पण एक सुंदर असा इतिहास आहे. अर्थातच आपली बैलगाडी शर्यत जी तुम्ही घेणार आहे 14 डिसेंबर रोजी. तर मला सर्वात पहिले सांगा की शर्यतीसाठी नियोजन कशा प्रकारे असणार आहे? नियोजन बोललं तर बैलगाडा म्हणजे कार्यक्रमाला कार्यक्रमाला जसं लागेल तेवढ्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. परमिशन घेणं म्हणजे वरिष्ठांचं परमिशन घेणं, त्याच्यानंतर त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, बैलांचं नियोजन, ड्रायव्हरांचं नियोजन, गाड्यांचं नियोजन, सगळ्या गोष्टी आल्या. आणि ह्या सगळ्यांचं नियोजन करून, नियम करून आणि जेवढ्या चांगल्या पद्धतीने गाड्या होतील हे बघितलं जाणार आहे. आणि हा माजण्याचा इतिहास आहे, काही कुठली चूक होत नाही, अजूनपर्यंत झालेली नाही आणि देवीच्या आशीर्वादाने कधी होऊ पण नाही. हो पण नाही. हा म्हणजे असं जे तुमचं दरवेळी जे असं नियोजन होतोय. हा तर सर्वात पहिले एक प्रश्न विचारेल की नोंदणी म्हणजे जे आता सुरू झालेलंच असेल म्हणजे अर्थातच, तर ते कोणाकडे करायचं आहे किंवा त्याची शेवटची तारीख किंवा त्याचा शेवटचा जो टायमिंग आहे ना तो काय असणार? आता आम्ही जाहिरात दिली होती बऱ्याच दिवसापूर्वी, त्याच्यातच आम्ही त्याचे नंबर दिलेले आहेत, नावं दिलेले आहेत. 5 लोकांची आम्ही नावं दिलेली आहेत 5 लोकांनी मंडळातील आणि त्यांचे नंबर दिलेत. त्याच्यावर तुम्ही नोंदणी करू शकता. आणि ही नोंदणी 12 तारखेच्या 4 वाजेपर्यंत शेवट राहील, त्याच्यानंतर कोणाचंही नाव घेतलं जाणार नाही. 12 तारीख 4 वाजेपर्यंत. तर आपण बघू शकता की नोंदणीचं म्हणजे त्यांनी एक डेडलाईन दिलेली आहे की 12 तारीख 4 वाजेपर्यंत. आतापर्यंत नंबर म्हणजे बहुतेक जणांना नसेलही भेटले, तरी ते स्क्रीनवर मी दाखवतो तुम्हाला अर्थातच, आणि तुम्ही त्यांच्याशी कोणत्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही जे नोंदणी करू शकता. हो. तर असं जे नोंदणीचं तुम्ही केलेलं आहे. तर दुसरं बक्षिसाचं म्हणजे कसं असणार आहे? बक्षीस म्हणजे तसं विचारलं तर आम्ही वस्तू स्वरूपात बक्षीस देणार आहोत. वस्तू स्वरूपात तुम्ही प्रत्येक गटाचे 1 ते 3 नंबर पर्यंत आणि शिवाय फायनल सेमीफायनल पर्यंत, म्हणजे सगळ्या गटांना बक्षीस स्वरूपातच वस्तू स्वरूपातच बक्षीस देणार. म्हणजे दुसरं काय असं दुसरं काहीच नाही, काही नाही. म्हणजे एक बक्षीस आहे ते पण एक चांगली गोष्ट आहे. जेवढे पण बैलगाडी मालक असतात ते मेहनत करत असतात, त्यांना जे गुलाल जेव्हा त्यांना हो भेटतो हो हो. त्यांना तुम्ही वस्तू स्वरूपात देणार ही एक चांगली गोष्ट आहे. शर्यतीसाठी नियम व अटी काय असणार आहेत, म्हणजे जे बैलगाडी मालक येणार आहेत त्यांच्यासाठी सर्वात पहिले जे नियम व अटी काय असणार आहेत ना ते थोडक्यात स्पष्टीकरण द्या त्याचं. नियम असे असतील की बैलांची पहिली त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे. म्हणजे एखादा बैल आजारी असेल तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे. एखाद्याचं नुकसान होणार असेल तरी ड्रायव्हर लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. बाकी आपलं नियम म्हणजे बैलगाड्यांचे सगळे नियम आहेत ते आम्ही ह्याच्यावर टाकलेले आहेत. काटेरी शिवल वापरू नये, पारणीचा पाल वापरू नये, 2 ड्रायव्हर 1 काठी, हे नियम 2 ड्रायव्हर दिलेले आहेत आणि 1 काठी. एक काठी. कारण का त्याची काळाची गरज आहे. एक तर बंदर एवढं हे असतं आणि बैल हे होतात आणि मग ते थांबवणार कसे, 1 ड्रायव्हर शक्य होत नाही, म्हणून 2 ड्रायव्हरांचा आम्ही परमिशन नाही आहे तरी पण त्याला पर्याय दिलाय का कदाचित त्याचे मसन नुकसान होणं थांबेल. अच्छा, म्हणजे एक आपले जे कंट्रोलर एक राहील आणि कमीत कमी त्या बैलांवर कंट्रोल राहिला पाहिजे किंवा नुकसान नाही झालं पाहिजे, म्हणून 2 ड्रायव्हर आणि 1 काठी एवढं नियोजन करून ड्रायव्हर ठेवलेलं आणि आहे. एक काठी. आणि ह्याचं तंतोतंत पालन करायलाच पाहिजे. म्हणजे जे ड्रायव्हर हो हो हो. मालक चालक जे पण येणार आहेत त्यांनी ह्या नियमाचं पालनच करायला पाहिजे. पालन केलं. हो. काटेरी शिवूल, बॅटरी हे वापर निदर्शनास आलं तर त्याच्यावर पूर्ण बंदी आणणार. आमच्या कमिटीचं त्याच्यावर ठोस चेकिंग तुम्ही जे हो, स्वतः रेषेवर उभं राहून त्यांची चेकिंग करून नंतरच गाडी सोडतो. तोपर्यंत त्यांना रेषेवर आणत नाही. त्याशिवाय तुम्ही हो. त्यांना रेषेवर- म्हणजे थोडस जरी कोणाचं काय हा. दिसण्यात आलं तर म्हणजे बैलांना त्रास होईल अशी कुठली पण गोष्ट निदर्शनास आली तर त्याला बाहेर काढणार, ठेवत नाही. बात करणार हो, हो, हो. directly त्यांना. खूप चांगलं, म्हणजे अशा प्रकारे जे त्यांच्यासाठी असणार आहे. तर आता दुसरं जे येणारे म्हणजे जे आपली पब्लिक आहे, येणारे जी लोक असणार आहेत त्यांच्यासाठी कसं नियोजन असणार आहे? पब्लिक आणि आता त्यांनी स्वतःची काळजी घेणं महत्वाचा विषय. मंडळ कसं आहे, कार्यक्रम ठेवतो, त्यांना सहकार्य लागेल तेवढे करेल, पण प्रत्येकाने प्रत्येकाचा जीव वाचवणं आणि त्याचं हे करणं हे प्रत्येकाच्या हातात आहे. आता बैलगाड्या बोलत बैलच आहे तो मुका प्राणी. शेवटी किती माणसाच्या हातात असलं, त्याच्या नेवल्या कोणाच्या हातात असल्या तरी तो जेव्हा
तो पळतो तेव्हा तो समोरच्याला बघत नाही. बघत नाही, बरोबर. मग तेव्हा पब्लिकने ते सांभाळायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. आणि आपल्या मुलं दुसऱ्याचं नुकसान होईल हे झालं नाही पाहिजे कुठंतरी. पब्लिकने त्याच्याविषयी आम्हाला आमच्या मंडळाला तरी सहकार्य करावं त्या बाबतीत हो म्हणजे त्या या बाबतीत शर्यतीसाठी नक्कीच नक्कीच. पार्किंग साठी कसं दुसऱ्याला असणार आहे? दुखापत होऊ नये आणि पार्किंग आम्ही 2-3 शेत आहेत हम्म. त्याच्यात करणार आहोत. प्रत्येकाने प्रत्येकाची गाडी व्यवस्थित लावायला पाहिजे. हम्म. शक्यतो आमचं तिथं दिवेवाडी गाव आहे, तिकडं कोणी बाईक नेऊ नये. कारण का जेव्हा तिकडून एखादी गाडी सुटली आणि आली तर ती ते गाड्यांचं नुकसान करतं. त्याच्यापेक्षा तो मोकळा रस्ता ठेवला तर 100% चांगलं म्हणजे होईल. ते तुम्ही आणि थोडं त्याच्यासाठी detail मध्ये सांगा ही गोष्ट आता जी त्याच्यासाठी आम्ही थोडस नियोजन करणार आहोत. आलेल्या प्रत्येक वाहनाला म्हणजे आमचे प्रकाश पारंगे आहेत, यांच्या शेतापासून इकडेच ठेवायला सांगणार आहोत. गाड्या म्हणजे थोडा बाहेर हा ठेवा. 2 व्हीलर लांबच ठेवा, म्हणजे कमीत कमीत बैलांना तरी जागा राहील. एक तर आमच्या बंदराचा असा विषय आहे की तिथे जवळ जागा नाहीये, जागा नाही. मग त्याला कुठेतरी पब्लिकने आम्हाला मदत करायला पाहिजे. पावसामुळे थोडीशी जागा ओली आहे, त्याच्यामुळे ओली आहे, आम्हाला शेतात सोडायला जागा नाही. बरोबर आहे. कारण का साईडला एक शेत होतं आम्हाला, पण ते पावसात ओलं आहे, अजून अजून पण सुकलंय नाही, त्याच्यामुळे त्याच्यात सोडू शकत नाही. हम्म. तर आम्ही ह्यांच्या शेतापासून काहीतरी व्यवस्था करणार. पुढे बैल म्हणजे पब्लिकला सांगतो आताच म्हणजे तुम्ही तर डायरेक्टली तिथून नो पार्किंगचे नो पार्किंग झोन मध्ये ठेवणार आहोत आम्ही. तिकडे पुढे बैल टेम्पोसाठी पाठवणार नाही. खास बाजूला एक पार्किंग तलाव आहे, तलावाच्या बाजूला पुढे parking. फक्त टेम्पो हा, हो हो टेम्पो सोडून तिकडे त्यांना पलीकडे जागा ठेवली, तिथेच त्यांना सोडायला लावणार. हा आणि आतमध्ये सगळ्या बैलगाड्याच घेणार, बाकी कोणाला चान्स देणार नाही. मैदान खुल्लं आहे ते हम्म. आणि तिथं गाडी पार्किंग करून म्हणजे तशा प्रकारे तुम्ही हो 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 parking केलेलं आहे. हे आता आमच्या नियोजन म्हणजे मीटिंग मध्ये ठरलेलं आहे, असा विषय करणं आहे आम्हाला. असं हो, हो. विचार करणार. आता म्हणजे जसं जे नियोजक करते आहेत ते भले तुम्हाला सांगतायत की शेत म्हणजे ज्यांच्या शेतमध्ये तुम्ही पार्किंग वगैरे करणार आहेत, पण आता तुम्हाला प्रॅक्टिकली तसं समजणार नाही. तर उद्या जे मी एक पूर्ण मैदान रिपोर्टची व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व एक प्रॅक्टिकली मी दाखवेल. ड्रोनच्या मार्फत मी व्हिडिओ करणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ठराविक असं दाखवेल की असं असं इथे पार्किंग करायचं म्हणून. तर वळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. तुम्ही सांगितलेलं होतं की तुमच्या शर्यतीमध्ये जे घोडागाडी सुद्धा असणार आहे, तर म्हणजे कसं असणार आहे, कशा प्रकारे त्यांच्यासाठी कसं नियोजन असणार आहे? दरवर्षी आमच्याकडे घोडागाडी होतातच, हा. कमीत कमी 2 गट 3 गट होतातच. पण काय होतं दरवर्षी घोडे कमी येतात. जर ह्या वेळेला घोड्या आले तर कमीत कमी एका गटाला 5 घोडे किंवा 6 घोडे असतील तरच आम्ही ते घोडगाडी घेणार आहोत, नाही तर घेणार नाही. 5 गट 5 एका गटात 5 गाड्या किंवा 6 गाड्या तरी आल्या पाहिजे, आल्या पाहिजे. तरच ते घोडागाडी होतील, अन्यथा होणार नाही. अन्यथा घोडागाडी होणार ते नाही. तुम्ही हो, असं हो. सांगताय. अशा मी स्वतः आशा करतो की जे पण घोडागाडीवाले आहेत ते तर म्हणजे त्यांच्याकडे नाही जेवढ्यांचा आम्हाला फोन आले त्यांना आम्ही हा मेसेज पाठवलाय की तुम्ही तयारी करा. दरवर्षी कसं तुम्ही स्वतः ठरवून येता का बाबा हजनात आम्ही घोडे घेऊन येता, तुम्ही गट लावा, ठीक आहे. तसं त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतः तयारी करा, तुम्ही 5 घोड्यांची तयारी करा आणि घेऊन या, आम्ही गट लावायला तयार आहोत. गट लावायला हो. तुम्ही करा. अशा प्रकारे कमीत कमीत घोडागाडी- 5 कमीत कमी 5 असायला पाहिजे. तर तुमचं घोडागाडी शर्यतीसाठी जे नियोजन असणार आहे 10 आले तर 2 गट लावा. हो हो अच्छा, असं घोडागाडीसाठी जे नियोजन असणार आहे. तुमच्या बैलगाडी शर्यतीला तर एक पारंपरिक इतिहासच आहे. मग तुमचा बंदर म्हणजे कसा असतो आणि बंदराबद्दल तुम्ही कसं थोडीफार जी माहिती सांगा. बंदर बोललं तर जवळजवळ आमचं बंदर आता तरी सध्या चालू कंडिशन मध्ये 5 वर्ष हाय त्या कंडिशन मध्ये आहे. त्याच्यामुळे जास्त खर्च करत नाही आम्ही त्याला. फक्त काय करतो, एका ठिकाणी माती धुपून जाते पावसामुळे, तो पॅसेज भरून घेतो दरवर्षी. आणि बंदर बघायला तर गेलं तर एकदम सुंदर आहे, गवतानी भरलेलं आहे मस्त चांगलं, म्हणजे कुठे खड्डे नाही काय नाही आणि सुंदरच आहे, काय बोलायला असं काही नाही. काही नाही. म्हणजे बंदराचं जे काम आलं किंवा काय आलं ते तुम्ही कशा मार्फत करता? ते जेसीबी आणि आमचे स्वतःची अंग मेहनत, अंग मेहनतीने जास्त स्वतःच्या कमीत कमी खर्चात आणि स्वतःच्या अंग मेहनतीने जास्त. हा सहकार्यातून करतो. आणि दुसऱ्या शिवाय कोणाचं- हा, बाहेर हा. कोणाचं आम्ही एक- जसं हे म्हणतात काय आम्ही कोणाची मदत घेत नाही, आम्ही अजूनपर्यंत बंदर आणि बैलगाड्या यांच्यासाठी अजूनपर्यंत कोणाची अशी मंत्री किंवा यांची बाहेरच्या गावातली अशी कोणाच्या मदत घेतलेली नाही. कोणाचीच कधी मदत नाही. गावातलीच पोरं एकत्र येणार, पैसे गोळा करणार, पैशाने नाही झालं तर स्वतःच्या मेहनतीने जेवढं होईल तेवढं शक्य असेल ते सगळी सर्वांच्या म्हणजे सहकार्यातूनच काय असेल ते स्वतःच्या मेहनतीने जेवढं बनवता येईल तेवढं बनवताय. म्हणजे एक तुमची मेहनत हा. त्यामध्येही असते. आणि आजपर्यंत तुम्ही कोणाकडे म्हणजे त्यासाठी कधीच मदत वगैरे मागितली नाही, तुमच्या स्वखर्चाने जे सर्व हो 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 केलेलं आहे. आपली जी भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यत होणार आहे, आताच गेल्या शर्यतीमध्ये एक हाईप म्हणजे झालेला होता विषय की व्हिडिओ म्हणजे त्यामध्ये काढणं सक्त मनाई आता तेव्हापासून झालेला आहे.
तर तुमच्या शर्यतीमध्ये तसं असणार आहे का की कोणी व्हिडिओ काढू नये किंवा त्यासाठी काय नियम नक्कीच आम्ही ह्याच्यावर म्हणजे जास्त लक्ष देऊन ह्याच्यावर विचार केलेला आहे आणि लक्ष देणार आहोत काही कोणीही व्हिडिओ नाही जेवढा नाही करेल तेवढा चांगला आहे. नाही करणार. कदाचित एखादा निदर्शनास आला तर त्याला मंडळ जबाबदार त्याला हे करून काही सांगायचे ते सांगेल, शासन करेल किंवा सांगेल समजून. नाही ऐकलं तर काय करायचं ते मंडळ ठरवेल. पण मंडळाचे परमिशन घेतल्याशिवाय कोणीही व्हिडिओ करू नये ही मंडळाची कळकळीची विनंती आहे. कळकळीची तुमची विनंती आहे की व्हिडिओ म्हणजे करूच नाही. कारण की व्हिडिओ म्हणजे लोक करतात पण त्यांना जेव्हा ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दुष्परिणाम तेव्हा एक तर प्रत्येकाला हौस आहे का माझा बैल कसा पळाला हे बघायला भेटलं पाहिजे, पण त्याचा दुरुपयोग व्हायला लागलाय. आता आपण बघितलं की पोलीस स्टेशन मधून एक लेटर आले, व्हिडिओ काढतात त्याच्यावरच आहे. मग ते नाही झालं पाहिजे म्हणून प्रयत्न करूया. बैलगाड्यांवर कुठे आपल्या सगळ्यांची इच्छा काय बैलगाड्या चालू राहिल्या पाहिजे. एक तर बंद झाल्या तर परिणाम किती होतात बेकार. मग मोर्चे काढा हे करा, मग ते कुठे छंद आहे आणि तो कसा जपला जाईल तर ते मग हे जर आपल्याला घातक असेल तर थांबवायला पाहिजे. म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी जे तुमचे प्रयत्न ज्याला पण कोणाला करायचा असेल व्हिडिओ तो मंडळाचं परमिशन घेईल आणि जेव्हा तो दाखवायचा असेल तर पहिल्या मंडळाला दाखवेल, त्याच्यानंतरच तो बाहेर व्हायरल करेल तरच त्याला परमिशन देणार, नाही तर परमिशन देणार नाही. परमिशन व्हिडिओ मध्ये मी एक स्वतः सांगतो कारण की मी स्वतः एक युट्यूबर आहे आणि माझे स्वतःचे व्हिडिओ जे येत असतात. तुम्ही जेवढे पण व्ह्यूअर्स बघता त्यांच्या डोक्यामध्ये असेल की पुष्कर तू स्वतः व्हिडिओ करतोस आणि अशा प्रकारे म्हणजे तुम्ही एक उत्तर दिलेलं आहे. तर माझं पण याच्यावर एक उत्तर असणार आहे की आतापर्यंत म्हणजे सुरुवातीला आम्ही व्हिडिओ वगैरे केलेत आणि याच्यावर एक डिटेल व्हिडिओ आहे ती सकाळी म्हणजे ही जी व्हिडिओ या व्हिडिओ नंतर किंवा याच्या अगोदर किंवा अशी एक व्हिडिओ येईल माझी याच्यावर मी स्वतःचं मतही मांडलेलं आहे की मी स्वतः सुरुवातीपासून व्हिडिओ करतोय. तर त्यामध्ये मला स्वतःला तेवढा अंदाज नव्हता कारण की मी नवीन होतो. मला महिना ना झालाय त्या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये. तर मला कोणी त्याचं काय बोलतं त्याला एक मार्गदर्शन त्या गोष्टीचं दिलं नव्हतं. पण आता मला थोडंफार गणित माहीत झालेलं आहे की बाबा नक्की याच्यामध्ये कसं केलं पाहिजे. कारण की मी भले व्हिडिओ वगैरे करतो पण माझा एकच याचा म्हणजे उद्देश आहे की आपला जो शेतकरी मालक आहे त्याला मी कशी त्याची ओळख वरपर्यंत घेऊन जाईल हीच माझी म्हणजे त्याचाच एक उद्देश आहे. बाकी माझा याच्यामध्ये काहीच उद्देश म्हणजे युट्यूब चॅनल माझे दुसरेही आहेत मी त्याच्यावर पण मेहनत करत असतो. पण याच्यावर ते भले माझे चॅनल किती ग्रो होते मी त्याच्यावर तर माझी जबरदस्त मेहनत होतच राहणार आहे. पण या चॅनलवर मी किती मोठा झाला तरी मी असा गावागावात येऊन जे तुमची मुलाखत घेऊन तुमच्या म्हणजे जे आपले शेतकरी बंधू असो त्यांना लांब-लांबपर्यंत त्यांची ओळख पोहोचवण्याचं, जसं आपल्या सांगलीसारख्या भागामध्ये बोला किंवा पुण्यासारख्या भागामध्ये बोला, जसे त्या प्रकारे म्हणजे त्या भागातले जसे जे बैलगाडी मालक चालक असतील त्यांची ओळख एक उंचावली जाते तशी माझी इच्छा आहे स्वतःची की तुमची मालक म्हणजे एक ओळख आहे ती उंचावली म्हणजे एक उंचपर्यंत लांब-लांबपर्यंत तुमची जी ओळख जावी. बरोबरच आहे. कसं आहे प्रसार माध्यमाशिवाय आपलं बैल किंवा मालक हे लोकांचे प्रकाश होतात येणार नाही. पण त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि यांचं मत आहे की आम्ही करतो तर तुम्ही ते करू शकता पण त्याचा उपयोग वाईट मार्गाने नाही झाला पाहिजे म्हणजे याची तुम्ही पण काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. चांगल्या याच्याने जावं कारण की तुम्हाला पूर्ण सहकार्य सहकार्य म्हणजे तुम्ही मला एक प्रकारे देता. तर म्हणजे जर कोणाला व्हिडिओ करायचे असेल ना तर नक्कीच तुम्ही मंडळाचं म्हणजे परमिशन तर घ्यायचीच आहे. पण जेव्हा तुम्ही ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकता तेव्हा तो पहिला म्हणजे मंडळाकडनं तर तपासणी तुम्ही करून घ्याच आणि असा कोणता त्याच्यामध्ये जर क्षण असेल तो दुसऱ्यांना दिसला नाही पाहिजे किंवा तर ते क्षण म्हणजे तुम्ही एक काटकसरीने म्हणजे करू शकता. त्याची काळजी तुम्ही घ्यायलाच पाहिजे. जे युट्यूबर आहेत त्यांनी ती काळजी घ्या आणि आपल्या बैलांचा खरोखर तुम्ही म्हणजे प्रेम करत असाल जर तुम्ही कोणती म्हणजे तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर असाल जर तुम्ही इथून जर व्हिडिओ नसेल करत असाल जर इथून करत असाल म्हणजे मनापासून जर शेतकरी बंधूला जर सपोर्ट करायचा असेल तर नक्कीच या गोष्टीची काळजी घ्या की त्यांच्या मनाला ठेस न पोचता तुम्ही जे व्हिडिओ टाकत असाल तर हे स्वतः तुम्हाला येऊन शाबासकी देतील त्या गोष्टीसाठी. नक्कीच मंडळ हा विषयच नाही हो. ह्या मंडळामध्ये ना अध्यक्ष नाही नाही खजिनदार नाही सदस्य सर्व सगळे एकत्र बसणार निर्णय घेणार आणि त्याची अंमलबजावणी करणार. 40 पोरं आहेत अशी म्हणजे आम्ही करतो होते 20 जण 40 जण पण त्या दिवशी जर बघशील तर अख्खं गाव सगळं असं एकच बैलगाडी हा विषय नाही. आता आमच्या गावात क्रिकेट मॅचेस होतात ही सगळी दिसणार
कुस्त्या होतात सगळे दिसणार, सर्व दिसणार. कबड्डी होतात सगळे दिसणार. म्हणजे जो कार्यक्रम यात्रेला आहे आम्ही तुम्हाला बोलवू पालखी हा. आमची असते. हा. 12 मार्च या वर्षी तारीख आहे. जर तुमच्या ह्याच्यात मार्चला या. आठवण आता माझ्याकडे नंबर आहे, मी फोन करणार. तुम्हाला हा. तुम्हाला आम्ही सांगण्यापेक्षा माहोलच तुम्हाला बघायला भेटेल. अच्छा. जेव्हा जेव्हा त्या पालखीला लोक म्हणजे येतो बघायला, त्यांनी जेव्हा बघून जाताना तेव्हा तो बाहेर गाव जाऊन सांगणार का मी ह्या गावात गेलो होतो आणि अशी अशी परिस्थिती बघून आलो. अच्छा, म्हणजे ती परंपरा आहे हा, तुमची म्हणजे गावातला बाहेर-बाहेरपर्यंत आहे. एक पण माणूस तुम्हाला असा हे दिसणार देऊळ नाही. बांधलंय, हा. वरती देऊळ बांधले, तुम्ही बघितल्यावर बोला. स्वतःची- कोणाची घेतली? एक मिनिट, अंग मेहनतीच्या आणि स्वतःच्या गावातले सगळे पैसे, गावाच्या- गावाचे प्रत्येक हा, आणि जो देईल ते हे मंदिर पण आहे आमच्या पूर्वजांच्या परिश्रमातूनच झालेलं आहे. हा, हा. अजून पण ह्याला तुम्हाला असं कुठं देणगी म्हणून नाव बघायला भेटणार नाही. तुम्हाला अशा पाटेविटे ज्या दिवशी मंदिर ते बांधायला घेतलं ना, तरुण पोरं बांधलं. ज्यावेळी कार्यकर्त्यांना सगळ्यांना आमंत्रण दिलेलं, त्यांना सांगितलं या, पण आम्ही बघायला या पण देणगी घेणार नाही. काय म्हणून आम्ही गेला नाही. म्हणजे बाहेरचे जेवढे पण जेवढ्या तुम्ही कधी देणगी आमदार हे ते कोणी आलं म्हणजे त्या मंदिरासाठीच, देवीचा आशीर्वाद घ्या. जा. त्या मंदिरासाठी त्या दिवसाला पूर्ण दिवसभर जेवण होतं. तरी लवकर या, प्रत्येक जण कसं होतं, फोटो घ्यायचा आहे. अच्छा. तिथला फोटो घ्या, तो आम्हाला तिथले निसर्ग बघा. तो निसर्ग प्रत्येक बघा आमचा. प्रत्येक जण कसं असतं, जेव्हा आता आपण कुठल्या कार्यक्रमाला गेलो, एखादी पालखी आहे तर आपण काय करतो, मंदिरात थोडस तरी दान करतो. पण तो एक दिवस असा होता का त्या दिवसाला सगळ्यांनी दर्शन घेतलं, पण कोणाकडनं 1 रुपया घेतला नाही. तुम्ही या, दर्शन घ्या. त्यांचा सत्कार आम्ही स्वतः केलेला आहे, हा, हा. शाल श्रीफल देऊन स्वतः सत्कार केलेला आहे, पण त्यांच्याकडून 1 रुपया पण घेतलेला नाही. ते बोलत आम्ही हा, आज नाही, तुम्ही नंतर येऊन या. हा, नाही जे काय ते- बघा, तुम्ही तिथे या, जे काय ते तुम्ही स्वखर्चानेच करा. स्वखर्चाने. तुम्ही बघा तेवढी पाटेविटी तेवढ्या म्हणजे आमची फोन मंडळी. आणि सांगायचं म्हणजे इथूनच सुरुवात होतं. आता आपण एवढे एरियात बघितलं तर गावोगावी म्हणजे गावातल्या गावात मॅचेस होतात क्रिकेटच्या. ही सुरुवात पण माझ्या गावातूनच झाली. माझं गाव तुमचं. प्रीमियर लीग प्रीमियर लीग गावागावाच्या आमचं 12 वर्ष परवा आहे. इथं सुरुवात केली. म्हणजे इथून सुरुवात झाली अजूनपर्यंत. आता निलेश गायकर, निलेश पाटील तुम्हाला माहिती आहे मल्ल्यांचा, त्यांना जाऊन कधी पण विचारा, ते तुम्हाला लगेच सांगतील ना ही सुरुवात माझण्यातून झालेली आहे. माझे तुम्ही. हा, तर खूप चांगला जो तुमच्या गावाला इतिहास आहे. हं? जेवढे पण बैलगाडी चालक बोला किंवा जेवढे पण बैलगाडी प्रेमी आहेत त्यांना तुम्ही एक शेवटचा संदेश काय द्या प्रेमापोटी? प्रत्येकाने बैलांची काळजी घ्या, महत्वाचा विषय. त्याच्यानंतर स्वतःची काळजी घ्या, त्याच्यानंतर आलेल्या सगळ्या पाहुण्यांची काळजी घ्या. नंतर आमच्या मैदानात जेव्हा याल तेव्हा आम्हाला सहकार्य करा, हीच अपेक्षा आहे. आपण जो बैल रेसला हकलतो त्यांनी पूर्णपणे काळजी केली, मेहनत घेतली पाहिजे. तर त्याला घ्यायचा ना, 15 न्यायचा ना, मारायचा, त्याला अर्थ नाही. पूर्ण म्हणजे मुलाप्रमाणे तयारी करूनच त्याला आणायला पाहिजे. आपल्या मुलाप्रमाणे त्याचे तयारी करूनच म्हणजे प्रत्येक औषध खातर हे केलेलं आहे. मी गाडी हकलतो म्हणून तुम्ही हकलाची, त्याला अर्थ लवकरच या तिथे. पूर्ण तयारी करूनच माणसाने यायला पाहिजे. आणि सगळ्यांना महत्वाचा विषय, आम्ही जे नियम पाठवलेत आणि त्याला सहकार्य करा आणि मंडळाला सहकार्य करा, महत्वाचा विषय. मंडळाला जे सहकार्य तुमच्या पाहिजे, कारण की एवढा मोठा कार्यक्रम करायचा तर प्रत्येकाने सहकार्य केल्याशिवाय तो साध्य होणार नाही. जेव्हा उद्या तुम्ही तर खूपच सुंदर अशी मुलाखत झालेली आहे. आणि मुलाखतीच्या मार्फत तुम्हाला जी शर्यतीची माहिती आहे ती बहुतेक म्हणजे सांगितलेलीच आहे शर्यतीची माहिती. तर खूप सुंदर अशी जी शर्यत होणार आहे 14 डिसेंबर रोजी महाजने गावामध्ये. लोकेशन जर माहिती नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी स्वतः लोकेशन पिन करून ठेवतो. खूप जणांना असं होईल की लोकेशन माहिती हो. नसेल. ती तारीख पण सांगून ठेवा. आणि एक दुसरी शर्यत होणार आहे 4 जानेवारी 4 4 जानेवारी. त्याची पण एक नियोजनाची संपूर्ण मुलाखतीची व्हिडिओ तर येईल. अशीच एक आपण हे मुलाखत घेऊया. नियोजनाची मुलाखत नक्कीच तुम्हाला भेटेल. आणि ही मुलाखत जे मी इथे संपवतो अशा, आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो की नक्की जे आपलं 14 डिसेंबर रोजी आपल्या महाजनेच्या शर्यतीला याच, असं खास आमंत्रण जे आपले नियोजक आहेत. म्हणजे खूप मोठा जो चांगला जो आणि इतिहास आहे या गावाला, तर गाव पण बघायला याच आणि सोबतच तुम्ही शर्यतीचा आनंद सुद्धा लुटायला या. तर भेटू आपण डायरेक्टली आता जे 14 डिसेंबर रोजी. तर ही जी मुलाखत आहे मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. धन्यवाद.